हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशात मोदी तिसरी बार पोल ऑफ पोलनुसार भाजपचं सरकार येण्याचा अंदाज। एनडीएला 368 तर इंडिया आघाडीला 133 जागा मिळण्याची शक्यता। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी महायुतीवर भारी। लोकसभा निवडणुकीत मविया 25 आणि महायुती 22 तर अपक्ष 1 जागा येण्याचा एक्झिट पोलचा अंदाज। एपीपीसी वोटरच्या सर्व्हेनुसार महायुतीच्या 24 जागा, महाविकास आघाडीच्या 23 आणि इतर 1 जागा येण्याची शक्यता। तर चाणक्यच्या सर्व्हेनुसार महायुतीला 33 आणि महाविकास आघाडीला 15 तर इतर एकही जागा न येण्याचा अंदाज। TV9 मराठीच्या पोलस्टारनुसार महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गट वरचढ। ठाकरे गटाला 14, काँग्रेसला 5 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा कल। महायुतीमध्ये भाजपच मोठा पक्ष, भाजपला 18, शिवसेना शिंदे गटाला 4 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा न मिळण्याचा अंदाज। TV9 मराठीच्या पोलस्टारचा संभाव्य कल। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार बीडमध्ये महायुतीच्या पंकजा मुंडे आघाडीवर तर पवार गटाचे बजरंग सोनावणे पिछाडीवर जाण्याची शक्यता। कोल्हापूरमध्ये TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार शाहू महाराज पुढे तर महायुतीचे संजय मंडलिक पिछाडीवर। साऱ्या देशाच्या नजरा लागलेल्या बारामती सुप्रिया सुळे आघाडीवर तर अजित पवारांच्या उमेदवार सुनेत्रा पवार पिछाडीवर। TV9 मराठीच्या पोलस्टारचा अंदाज। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार प्रतिभा धानोरकर आघाडीवर तर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर। दिल्लीत पुन्हा भाजपचा डंका, 7 पैकी 7 जागा भाजपच्या वाटेला, काँग्रेस आणि आपला यश नाही। TV9 मराठीच्या पोलस्टारचा कल। TV9 मराठीच्या पोलस्टार एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये मोदींचा करिश्मा, सर्व 26 जागांवर भाजपचं कमळ, गुजरातमध्ये काँग्रेसचं खातंही उघडत नाही। TV9 मराठीच्या पोलस्टारनुसार राजस्थानात भाजपचाच दबदबा पण जागा घटणार, भाजप 19 जागा तर इंडिया आघाडी 5 जागा त्यांना मिळण्याची शक्यता। TV9 मराठीच्या एक्झिट पोलनुसार तेलंगणामध्ये भाजपची मुसंडी, तेलंगणामध्ये भाजपला 8, काँग्रेसला 8 जागा। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलचा अंदाज। आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी भाजप युतीला फायदा, एनडीएला 15 तर वायएसआर काँग्रेस आणि इतर 10 जागा येण्याचा TV9 मराठीच्या पोलस्टारचा कल। लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीच्या 295हून अधिक जागा येतील, आम्ही आकलन केलंय, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मोठा दावा। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच, केजरीवालांना उद्या सरेंडर करावं लागणार, जामिनाबाबत 5 तारखेला निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।